नमस्कार, माझं नाव सचिन संभाजी फडतरे. मी फळांचं गाव धुमाळवाडी, तालुका फलटण, जिल्हा सातारा या ठिकाणी या गोरीसाहेबांच्या या ठिकाणी फार्मला आम्ही भेट देण्यासाठी आलो होतो. सर्वप्रथम आम्ही या प्लॅन्टमध्ये आलेलो आहे. या प्लॅन्टमधून आम्हाला या ठिकाणी पाण्याचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे किंवा व्हेंच्युरी आपण सोडतो, लिक्विड सोडतो, त्या प्रमाणात पाण्याला प्लॅन्टला ते जे आपला प्लॅन्ट आहे त्याला पाणी किती गेलं पाहिजे किंवा त्यांनी आता आम्हाला सांगितलं प्रामुख्याने 1 तासामध्ये जर पाणी आपण सोडत असलं तर 90% भाग आपण त्या ठिकाणी आपली स्लरी गेली पाहिजे. 5 मिनटं अगोदर 5 मिनटं नंतर या ठिकाणी आपण पाणी फक्त सोडलं पाहिजे. याचा अर्थ आम्हाला समजलं की आत्तापर्यंत आम्ही करायचो, अगोदर पाणी भरपूर सोडायचो, नंतर स्लरी सोडायचो. हा एक आम्हाला महत्त्वाचा प्रामुख्याने या ठिकाणी बदल जाणवला किंवा माहिती महत्त्वाची कळली. आणि प्रत्येक प्लॅन्टला या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी संपूर्ण सिस्टीम इथे आहे. नवीनच सिस्टीम पाहायला भेटली, कारण आमच्याकडे प्लॅन्ट आहेत परंतु आम्ही एकाच प्लॅन्टमध्ये सर्व सोडतो, परंतु वेगळ्या पद्धतीने आपण या ठिकाणी प्लॅन्टला पाणी देऊ शकतो आणि त्याचं व्यवस्थापन, पाण्याचं व्यवस्थापन सगळ्यात महत्त्वाचं आहे हे आम्हाला याच्यातून आता समजलं. आणि या प्लॉटमध्ये त्यांच्या आता शरद किंग या जातीचे डाळिंबाची आम्ही झाडं पाहिली तर याच्यावरती पाहत असताना आम्हाला प्रकर्षाने या ठिकाणी फरक जाणवला साईजचा. म्हणजे शरद किंग साईजसाठी प्रसिद्ध आहे, त्याबरोबरच साईज आणण्यासाठी काय पद्धतीने नियोजन केलं पाहिजे. महत्त्वाचं नियोजन पाण्याचं, कारण हे जंगली पीक आहे. या ठिकाणी पाण्याचं नियोजन आपण व्यवस्थित केलं तर कमी पाण्यात देखील पीक आपण बाकीच्या रोगापासून दूर ठेवू शकतो. त्याच्यामध्ये फ्लावरिंगची सिस्टीम काय असेल, फ्लावरिंग स्टेजिंग कुठलं असलं पाहिजे, कुठल्या वेळेला कुठले भेसळ डोस दिले पाहिजेत, खताची मात्रा काय दिली पाहिजे, या पद्धतीने आम्हाला संपूर्ण या ठिकाणी माहिती मिळाली. आणि साधारणपणे फक्त 3.5 वर्षाची बाग आहे, परंतु या झाडावरती आता अवरेज 30 ते 40 किलो माल निघतोय. मग खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीने या ठिकाणी हार्वेस्टिंगला आलेली बाग आहे. सुंदर त्या बागेचं नियोजन आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी आपली महाराष्ट्रीय संस्कृती आहे आणि या संस्कृती माध्यमातून या पद्धतीनं खरोखरच या झाडाला जर आपण आपल्या लहान मुलापर्यंत जर जपलं तर झाडे आपल्या त्या पद्धतीने उत्पन्न देतं हे आपल्याला या ठिकाणी आल्यामुळे समजलेलं आहे. धन्यवाद.